शिवाजी राजांचा शिवनेरीवरती पडलेला प्रकाश दोन्ही सूर्य तराजू बरोबर झाले, बरोबरीने समान झाले. एकाला विश्व पालन करावा, एकाला महाराष्ट्र रक्षण करावं. आया बहिणींनी राजराज करावी, आमच्या धर्माचा राखावा. बाईचा कुटुंबावा प्रतिज्ञा नाशत्व करण्याच्या अधिकाराचा योग विचारावा. निघता एक वर्ष निघून गेला. दुसऱ्या वर्षी शिवाजीराजे पावले टाकायला लागले, भिंत धरायला लागले. आई साहेबांना आनंद झालेले, राज्य चालायला लागले, राज्य चालायला लागले. तिसरा वर्ष खेळण्यात गेला, 14 वर्ष बांधण्यात गेला, 5वा माझा माणूस झाला. 6व्यापासून कथा श्रवण करायला सुरुवात केली. काही लहान मुलं लहान वयातच शिकतात. 7व्या लाठी गाठी, 8व्या परिपूर्ण, 9व्या तोरणबाई काय घेतली. 10 वर्ष 3 महिने होतात. माझ्या शिवाजीराजांनी बाराबंदी अडखळीन म्यानमध्ये तरवार टाकली. महिन्याच्या नवमीचा मुहूर्त बघितला. शिवनेरी दरबार चालू असतात. सकाळचे 7:30 दरबार चालू होता. शिवनेरी दरबार चालू आहे. शिंग वाजवण्यात आलेला आहे, चौघडा वाजवण्यात आलेला आहे आणि दरबार सुरू झालेला आहे. आणि शिवाजीराजांनी बाराबंदी अडकवली. म्यानमध्ये दरबार टाकली. दरेलो बडखबरांनी रंगमहालात महासाहेब बसल्या होत्या. राणी साहेबांना भेटण्यासाठी आले. आईला मुजरा करण्यासाठी बाळासाहेब मुजरा मारवता. या राजे काय हवंय तुम्हाला? त्या काळी आई सुद्धा मुलाला गडबड होती. आता बायको नवऱ्याला उलटी बोलते. हाच आमचं नशीब आहे. बायको नवऱ्याला डायरेक्ट उलटी बोलते. थोडंसं गरम होऊन बघा. जागच्या जागी तुमचा पान केल्याशिवाय सोडणार नाही. आता तर कलियुग तसा म्हणून आई साहेबांनी विचारलं, राजेसाहेब का हवंय तुम्हाला? दाशी आहे, निरोप द्यायचा तुम्ही. निर्माचं काम नाही, आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम तुम्हीच कराल ही आशा व्यक्त करू आलो. या राजे काय हवंय? आम्हाला स्वराज्य हवंय. आई साहेबांची नजर मागच्या जन्मी ज्योतिषाला पळून गेली. तुमच्या पोटी होणारा पुत्र जगाचा आणि महाराष्ट्राचा रखवाल एक राजा आहे. त्या राजाचा रक्ष जीवनाचा विचार करण्याचा अधिकार मागणी आहे. काय त्याच्याबद्दल बोलावं, काय सांगावं त्याच्याबद्दल हा प्रश्न अपमान स्वरूप झालेला आहे. काही करायला मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आई साहेबांना सांगितलं, राजे साहेबांना विचारा आम्ही सिंदखेडला जाऊ. आई साहेबांच्या नाव रोमांचित आया. अख्खा जागृत आणि भूषणांचा वर थांबलेला आहे. अरे पुन्हा शिवाजीराजे म्हणतात आम्ही सिंदखेडला जाऊ. पुन्हा जर भांडणाला मोड सुरू झाला तर मुहूर्तमेढ घातल्यासारखी होईल. राजे जाऊ नका, राजे नाम सोडा घोटा खबरदार महासाहेब. आई जागीच संपली. खाली मान धरून आपल्या पतीला भेटण्यासाठी त्या शिवनेरीच्या दरबाराच्या महाद्वारात आल्या. द्वारपाल विचारता राणीसाहेब येण्याला कारण महत्वाचा कारण राजे साहेबांना विचारात मध्ये येऊ का आपल्या पतीला बोलण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. काय राजाचा राजा असेल, स्वतःच्या लग्नाच्या बायकोला बोलण्यासाठी परवानगी लागायची. आता नाही, आता कधी बोलतात 4 वाजेची. आता परवानगी हा विषय संपला. रखवाली संपली. आपल्यावरती रखवाली राहिली नाही. आपल्या बरोबर अधिकार असावा, रखवालदार असावा. अरे मालक हा रखवालदार आहे. मालक म्हणजे पुच्छ नाही. रखवालदाराच्या हरवणीचा आवाज ऐकला ना तो कुटुंबातली माणसं जागीच थांबली पाहिजे. त्याला रखवालदार म्हणतात. शिवाजी राजांचा निरोप पोचवण्यासाठी महासाहेब दरबारात गेलेले. दरबाराच्या बाजूला मावळे समान उभे होते आणि मुजरा केला झाला. विचारला राणीसाहेब काय बरोबर? पार शिवाजी सिंदखेडला जायला निघाले. हट्ट केलेला आहे, तयार झाले. आणि राजा असले पाहिजे अजूनही गेलं तर भांडण मिळते. साहेब म्हणतात तर पुन्हा भांडण सुरू झालं तर काही करणार, काही होणार नाही. भांडण होणार नाही खात्री आहे मला. मावळ्या तयार केली. सरदार पाठवला सिंदखेडला आणि सिंदखेडला सांगा तो शिवाजी राजा येतोय. मंडप कापडलेले घोष लोंबायला लागले. मावळे तयार केले. दुसरा दिवस उगवला. शिवाला बाराबंदी चढवली. म्यानमध्ये तरवार टाकली आणि बाळ शिवाचा पाऊल राजगादीला स्पर्श झाल्याबरोबर शिवाजी राजांच्या अंगात रोमांचित काया आल्या आणि शिवाला रतीशी बिटीशी मानली. वा शिवा वा, या स्वराज्याच्या गादीचा मालक माझा शिवाजी राजा असेल
आई जगदंबेचा नारा लावला आणि शिवाचा पाठी हात मारला. नीट घोडीची लगाम खिस्ताना घोडे निघालेले आणि निघताना घोड्यांच्या पायाचा आवाज यायला लागला. घोडे दोड दोड घोडे दोड दोड गोड गोड खरखोर आवाज चालू झालेले आणि निघतात आघोडी उतरले. संध्याकाळी 4 वाजले होते आणि लखोजी जानरावच्या वाड्याला हा मावळा सैनिक घेऊन शिवाजी राजा आले. शिवाजी राजांचं स्वागत केलं. मुलगा मानाचा शिवाजी राजा मुलगा मानाचा शिवाजी राजा. शिवाजी राजांना घोडी उतरवून झाला. पहिला दिवस पूर्णाचं जेवण फार मोठा योग आणि पहाटे शिवाजी राजे निघाले आणि त्यांनी रायगड गाठला. आपला मावळा समाज वाढायला लागले. मराठी मूल्यामध्ये 18 गाठी बरोबराचं सैन्य घेऊन मराठ्यांचा सैन्य 5000 झाला. मंडळी निघाले. हो रायगडाच्या पायथ्याला निघतात कोळपे कोलंबे हा गावचा समाज त्या ठिकाणी नाईक सरनाईक सरदेसाई सर सुभेदार अशी मंडळी त्या ठिकाणी आणि गडाच्या पायथ्याला जातात. गडाच्या मुठभर मातीला स्पर्श केला आणि भवानीने गड ओढून ठेवला. आणि काय झाले तेव्हा शाहिराचा टपाचा आवाज सुरू झालेला आहे. ओम नमो जगदंबे ओम नमो जगदंबे करुणा प्रारंभे दपावर ताप तुळमुलाचा राजाने लखोटा ठेवलं वाचून जर राजा
दादाचा सर्वजमात पाहिल्यानंतर नाईक घोडाचा मनात ठेवलेला आहे. हा घोडा सर्वात नाही पण हुकूम मानतात आहे. जवाचा घेताना मनात सांगितला घोडा वाचता नाही. आता प्रकरण राहिला नाही. मोबाईलमध्ये सगळ्याला मेसेज पाठवली. घोड्याने त्याला काय दिले बघा. दुसऱ्या कुठे तानाजी मानवतेने केला आपणास मराठ मुलाचा आशीर्वाद घोडा मिळाला इतर कुणाला सोडवावं. शिवाजीराजे भोसले आम्ही काही गावावर आलो. हा स्वाधीन करून गणाचा राज्याभिषेक करावा. मराठ मुलांचा गणाची स्थापना करावी. हा स्वराज्य काढायला हवा. स्वामी भवानीचे जगण्याचा आशीर्वाद आहे. तुम्ही आला आम्हाला सवयी जुमानी तुमच्याकडे करतो आम्ही. घोडा वाजता तुम्ही गणावर याल अशा आशा व्यक्त करतो. आपला घोडा येणारा लाथा पूर्ण सभापती शिवाजीराजे भोसले घोडा पूर्ण तयार झाले. बैसोनी निवांत शब्दकरी चित्ततया सुखानंद पारणाई ये भुवनी अंतरी राहिले गोपाळ साया